वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे पूनम. तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहे. भरपूर दिवस झाले व्हिडिओ येत नाही. थोडं नवीन काहीतरी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. येईल तो पण ब्लॉग. म्हणून बिझी आहे सध्या, म्हणून माझे ब्लॉग येत नव्हते. आता डेली येतील. डेली म्हणजे मी ट्राय करणार आहे डेली करायचं, कारण यूट्यूब हा आपला एक मेमरी आहे, ती ठेवायचीच आहे मला. तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात. 31st पार्टी निमित्त आज आम्ही जेवणाला बनवणार आहोत. मुंडी आणि वजरी करणार आहोत आणि चिकन तंदुरी करणार आहोत. तर आता घाई आहे, सकाळी लवकर पहिला अंघोळ करून मुंडीची तयारी करून घेतो. सगळ्यांचं जेवण संध्याकाळी एकत्र आहे, पण आता घाई आहे तर पटकन आता मुंडी करून घेतोय. आणि श्रद्धा तिकडे वजरी करते. वजरीची कशी काय तयारी वगैरे करायची ते आईने तिला सांगितलं, तिने ती घातलेली आहे. मला वेळ नव्हता म्हणून ते पण नाही शूट केलं. पण आज मस्तपैकी अशी मुंडी शिजवणार आहोत आणि भाकऱ्या वगैरे. आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहेत ते तुम्ही बघणारच आहात. फायनली मुंडी वगैरे शिजून झालेली आहे, वजरी पण झाले. तर आज मी तर जेवायला सकाळी काय केलं, कोलबी होती, कोलबी फ्राय केले. पुन्हा भाकऱ्या केल्या होत्या डब्याला, म्हणजे भाकऱ्या करूनच घेतल्या. आता राहिले एकच पाव. आरव जेवून झालेला आहे, ह्याच्यात मला भात घातलेला आहे आणि हा मस्तपैकी अशा कोशांचा कालवण. आणि बघू शकता तुम्ही मुंडी ही रेडी झालेली आहे. आज मस्तपैकी असं सगळं जेवण, कारण मला नॉनव्हेज केलं की 2-2 करायला लागतं. त्यांना ऑफिसमध्ये नॉनव्हेज ते खात नाही. सगळे जैन गुजराती वगैरे सगळे मिक्स असतात ना, मग ते ऑफिसला नेत नाही. मग नॉनव्हेज बनवलं की मला 2-2. मग त्यांना बिरड्याची भाजी केली होती, भाकरी बिरड्याची भाजी. आम्ही नाश्त्याला पण कोलबी खाल्ली आणि आता जेवणाला पण आहे. तर आज सगळं जेवण आता संपवून घेणार, कारण संध्याकाळी खायचं आहे आपले मुंडी, वजरी, चिकन तंदुरी, भाकरी. मग हे जेवण तसंच आहे. मग हे आता आम्ही सगळं संपवणार आहोत आणि नंतरला संध्याकाळी ते जेवणार आहोत आणि खूप अशी मज्जा करणार आहोत. 31st पार्टी आहे. खूप दिवस झाले आम्ही एकत्र जेवलोच नव्हतं, तर फायनली आज आम्ही पुन्हा एकत्र सगळे जेवणार आहोत. आज 31st आम्ही चाललेलो आहोत आणि आज काय काय आणलेलं आहे, वजरी आणि मुंडी भात. आम्ही चाललेलो आहोत भाकरी आम्हाला मागायचं. चला तर बघा चांगलं इथंच ठेवलं. चला भाकरी आणायला आहे. चला चला जाऊया भाकरी आणायला. जवळच आहे पण तरी आम्ही गाडीवरती गाईस. मला थंडी ना वाजत. मी ना 5 वर फॅन करून बसले ना, सकाळी क्लासला आलो तेव्हा. पोपटी चाललेली यांची. त्याच्यातून चाललो पोपटी आणून. चलो चला जाऊया आपण. ते गेटच्या बाहेरच आम्हाला असे बोलले. बघूया. मी तर थांबतो इथं. आमच्याकडनं आम्हाला भाकरी येतात, ते आम्हाला घेतलेले आहेत. हो आता आम्ही चाललेलो आहे परत घरी. चला घ्यायची तू आता टर्न मारतो. एवढून सांडून आम्ही स्कूटी घेऊन आलो. मग आता काय आम्ही माणसं असून मग आपण त्यांची पाठी चालली होती. हां आमची काहीच ठेवणार तर आमची पण वेळ चालू. आणि उद्या मला क्लासला पण मिस्टी सुट्टी दिली काहीच, कारण का आम्ही खूप आज दमलो ना, म्हणून मग सुट्टी दिली होती. मस्तपैकी मजा मजा आम्हाला तिथं. यस. तर चला भाकरी भेटली. आता आपण जाऊया सीधा वरती डायरेक्ट पोपटीला. कोळसा लिहिले एवढं काहीच थंडी करायला चाललेला होता आम्ही. आता लवकर सांग नव्हती आलेली विचार. चला आता मी चाललेला आमच्या वरती. आमचा ड्रेस चला यायची बघा. आणि कौशल्य पहिलं समजत. चला वरती. चला सामान घ्या आपला कोळसा बिलसा. बाबा पण येतात. तुम्ही घ्या कोळसा बिलसा. कोळसा 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 लाकडी
हे घ्या कोळसा बिलचा तुमचा. मी शूट करणार आहे ना, रील बनवणार आहे. दीदी कुठली रील बनवणार आहे? बघा मम्मा आमचं काही घाई चालू आहे आता. आम्ही वरती आलो आमच्या टेरेसवरती अंधार चालू त्यावरती काहीच मोठी आलेली पण आहे. मोठी चला वरती. कोळसारी माती स्लेडी आपली गाईच. आता सीन असा आला आम्हाला विटा नाही भेटत. हे बोलतात विटा वरती आहेत सगळेजण आणि आम्ही चौघं आलो तर आम्हाला विटाच नाही भेटले. चालेल विटा शोधायला. चला गाईस विटा शोधायला जाऊया आपण. आम्ही पण करणार आहोत. हे चूर दिलीचे काम आहे फालतूच्या आणायचं. हे थंडी आहे काय गाईच? थंडी नाही तरी पण मी तर गाईस 5 फॅन करून झोपलेलो. तर बघा काय नाही काय आणायचा माझ्याकडे पण नाही. ऐसा लोगों को लक्ष्य नहीं देने का. ये जो कोळसा है ए चू दिया कोळसा खोल जरा. गाय खोल कोळसा काय कशाला देतस रे? कोळसा काला काला कोळसा 1 नंबरचा. एक काला आणि दीदीच्या या कोळसा हा जसा कोळसा आहे ना काला तशी आमची सानू पण आहे काली. बघू शकता गाईस तुम्ही. सगळ्यात मेन आजोबा आलेले आहेत. बाबा आले आहेत. ट्रॅक्टर आणि हे गाईस आमच्या शेतची एंट्री झाली. बघू शकता गाईस तुम्ही. तर आग लावलेली आहे तंदुरीसाठी आणि इथं मस्तपैकी गाणी पण आम्ही वाजवलेली आहे स्पीकरवरती मस्त.
ऑफिसवरतीच ताव मारले. ठेवू काय काय माहित नाही काय केलं अरे. फायनली यतीन भाऊ आलेत. मगाचपासून दादा आणि हे करतात मस्तपैकी असा चिकन. आम्ही खाऊन पण झालेलो आहे आणि तिथे त्यांची मज्जा चालू आहे. आणि दोघं म्हणजे अजून भाऊ आमचा अजून आलेला नाही आहे, तो येईल त्याच्यानंतर खूप सारी अशी मज्जा आहे आणि खूप आज मज्जा करणार आहे. खूप दिवसांनी आम्ही असं पुन्हा प्लॅनिंग केलेलं आहे, मजा येणार आहे. यतीन भाऊ कुठे गेले? फायनली आता सगळेजण आलेले. भाऊ आमचा उशिरा आलेला, तो पण आलाय. आई आले. बाबांना जेवायला दिला कारण बाबांना थोडंसं कंटाळा येतं वरती यायला, आता वय झालंय म्हणून. ते पण जेवून झाले. आता इथे आमचा डान्स प्रोग्राम खाण्याचा दोन्ही पण चालू आहे. मस्त अशी मज्जा चालू आहे. तर बघू शकता तुम्ही. झाला आता शेवटचा आहे हा चिकनचा गाणा. आणि मी वाट बघते. हां चला. आणि आता आम्ही जेवणार आहोत टेरेसवरती. मस्तपैकी हे अशा तुम्हाला दिसू शकतात. ह्या भाकऱ्या आहेत, मुंडी, राईस आणि ही आहे वजरी. चिकन चिकन चिकन
चिकनार आहे आणि ह्यांची मज्जा चालू आहे. बघू शकता तुम्ही. फायनली लहानपणीच्या आठवणी. ह्या पत्रावे जेवायची जी मजा आहे ती वेगळीच आहे. फायनली आता पहिली पंगत बसलेली आहे जेवायला. मोठ्याईला दादाला पण बसवले आणि इथे आरव, रितू, सानू, नच्चू आणि आई बसले आता आणि आम्ही नंतरला बसतो. एकीकडे चिकन भाजायचं काम अजून चालूच आहे. फायनली शेवटला तर स्वतःला बसवली. दमलेत आता भाजून भाजून. आता हे जेवले की आम्ही जेवणार आहे. प्रोग्राम सब खत्म. हैप्पी न्यू ईयर. मला 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 सगळा प्रोग्राम खतम. फायनली सगळे भांडी वगैरे सगळी घासून झाले. आई ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही काय केलं की जेवण वगैरे सगळी भांडी एक साईडला ठेवली आणि पहिला नाचून घेतलं. काय ना आम्ही भांडी घासायला आलो, सगळे खाली येतात, मग आमचं नाचायचं वगैरे खेळ खेळायचं वगैरे सगळं राहतं, मजा करायची राहते. आणि ह्यावेळेस तर खूप खूप मज्जा केली. तो पण ब्लॉग येईलच. पहिला हा ब्लॉग आहे, मग तो ब्लॉग आहे. खूप मज्जा केली, खूप मस्त वाटला. सगळे पुन्हा एकत्र आलो, सगळं आटपाट केली, आवरावर झालेली आहे. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर